जय हिंद मित्रांनो, आता आपण गणित हा विषय बघणार आहोत आणि गणित हा विषय बघायचा असेल तर तुम्हाला महत्वाचं सगळ्यात गणितावरती बेसिक गोष्टींचं ज्ञान महत्वाचं आहे। तर आता आपण या ठिकाणी पहिलं प्रकरण बघणार आहोत संख्याज्ञान। संख्याज्ञानविषयी संख्येविषयी आपण माहिती बघणार आहोत। तर आता सर्वप्रथम म्हणजे संख्येचे प्रमुख प्रकार पडतात चार। तर संख्येचा सगळ्यात पहिला अगोदरचा प्रकार आहे तर तो आहे नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्या त्यालाच तुम्ही इंग्लिश मध्ये नॅचरल नंबर असं म्हणता। नॅचरल नंबर म्हणजे ज्या संख्येचा आपण व्यवहारात उपयोग केला जातो त्या सर्व संख्या ह्या नैसर्गिक संख्या असतात। म्हणजेच नैसर्गिक संख्याला अजून काय म्हणतो आपण तर मूळ संख्या देखील असं म्हणतो। तर नैसर्गिक संख्येची सुरुवात ही 1 पासून ते अनंत पर्यंत संख्या आहे, म्हणजे इन्फिनिटी सांगू शकत नाही इतक्या या नैसर्गिक संख्या आहे। तर आता संख्येचा आपल्याला पुढचा प्रकार बघायचा आहे तो म्हणजे मूळ संख्या। हा झाला प्रथम प्रकार। दुसरा प्रकार आहे मूळ संख्या। मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो त्या सर्व मूळ संख्या असतात। आता 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहे तर 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या 25 आहे। तर आता 1 ते 25 मूळ संख्यांची बेरीज किती असते तर 1060। असा पोलीस भरतीला तुम्हाला प्रश्न पडतो की 1 ते 100 पर्यंत मूळ संख्यांची बेरीज सांगा, तर ती तुमची पाठच पाहिजे। तर 1 ते 100 पर्यंत मूळ संख्यांची बेरीज ही 1060 इतकी असते। तर आता आपण 1 ते 100 पर्यंत ज्या 25 मूळ संख्या आहेत त्या सगळ्या मूळ संख्या बघूया। तर पहिली मूळ संख्या कुठली येते 2 येते, 2 नंतर 3 येते, 3 नंतर 5, त्याच्यानंतर 7, 7 नंतर 11, 11 नंतर 13, 13 नंतर 17, 17 नंतर 19, 19 नंतर 23, 23 नंतर 29, 29 नंतर 31, 31 नंतर 37, 37 नंतर 41, 41 नंतर 43 आणि 43 नंतर 47। आता ह्या संख्या 1 ते 50 पर्यंत संख्या किती आहेत तर 50 आहेत। बघा 1 ते 50 पर्यंत 15 संख्या बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 म्हणजे 1 ते 50 पर्यंत ह्या संख्या तुमच्या 15 आहेत। आणि आता 51 ते 100 पर्यंत किती आहेत मूळ संख्या तर 10 आहेत। तर बघा आता 1 ते 51 ते 100 पर्यंत आपण संख्या बघूया। आता पहिली संख्या कुठली ती 53, त्याच्यानंतर कुठली ती 59, त्याच्यानंतर कुठली ती 61, 61 नंतर 67, 67 नंतर 71, 71 नंतर 73, 73 नंतर 79, 80 नंतर 83, 83 नंतर 89 आणि 89 नंतर 97। बघा 51 ते 100 पर्यंत मूळ संख्या ह्या 10 आहेत। बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 म्हणजे 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या आहेत 25 आणि 1 ते 100 पर्यंत मूळ संख्यांची बेरीज जर विचारली तर ती येते 1060। आणि हा पोलीस भरतीला तुम्हाला प्रश्न विचारला जातो की 1 ते 100 पर्यंत मूळ संख्यांची बेरीज किती तर त्याचं उत्तर असतं 1060। आता या मूळ संख्येमध्येच अजून एक प्रकार पडतो उपप्रकार, त्याला काय म्हणतो आपण तर जोडमूळ संख्या। काय म्हणतो जोडमूळ संख्या। जोडमूळ संख्या हा उपप्रकार आहे। मूळ संख्येचा उपप्रकार कोणता तर जोडमूळ संख्या। तर जोडमूळ संख्या 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत तर 8 जोड्या।
आता जोडमूळ संख्या म्हणजे काय, तर आता ह्या प्रत्येक जोडमूळ संख्याच्या मध्ये एक संयुक्त संख्या असते की त्या संख्येला भाग जाऊ शकतो आणि त्या कशा येतात, येताना अशा सलग येतात. आता बघा या ठिकाणी 3 आणि 5 ही एक प्रथम जोडी झाली, तर ह्या 3 आणि 5 च्या मध्ये काय आहे, तर 4 आहे. तर 5 आणि 7 च्या मध्ये काय आहे, तर 6 आहे. ही एक दोन जोडी झाली. त्याच्यानंतर 11 आणि 13 च्या मध्ये किती आहे, तर 12 आहे. 12 नंतर या ठिकाणी परत बघा, आता हे क्रमागत नाही, 13 आणि 17 हे क्रमागत नाही, मूळ संख्येच्या क्रमागत नाही. तर 17 आणि 19 ह्याच्यामध्ये काय आहे, 18 आहे. त्याच्यानंतर परत बघा 19 आणि 23 हे क्रमागत नाही, डायरेक्ट बघा 29 आणि 31 ही क्रमागत आहे कारण त्यांच्यामध्ये 30 आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट बघा 41 आणि 43 हे क्रमागत मूळ संख्या आहे आणि त्याच्यामध्ये बरोबर एक संयुक्त संख्या आहे, बरोबर. त्याच्यानंतर परत या ठिकाणी बघा 59 61 आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट 71 आणि 73 आहे कारण 71 आणि 73 यांच्यामध्ये जी संयुक्त संख्या आहे ती 72 आहे. अशी याप्रमाणे तर एकूण जोडमूळ संख्येच्या जोड्या किती आहेत, 1 ते 100 पर्यंत, तर 8 जोड्या आहेत. तर बघा आता पहिली जोडी कुठली आली, 3 5 ही प्रथम जोडी आली. 3 5 नंतर 5 7 ही दुसरी जोडी आली. त्याच्यानंतर 11 13 ही तिसरी जोडी आली. परत त्याच्यानंतर 17 19 ही चौथी जोडी आली. त्याच्यानंतर 29 31 ही पाचवी जोडी आली. त्याच्यानंतर 41 43 ही सहावी जोडी आली. त्याच्यानंतर 59 61 ही सातवी जोडी आली आणि शेवटची जी जोडी आली 71 73. म्हणजे 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्येच्या जोड्या ह्या 8 आहेत. बघा परत एकदा बघा, मूळ संख्या म्हणजे थोडक्यात त्याच संख्येला भाग जाणार आहे. म्हणजे ह्या थोडक्यात ज्या संख्या आहेत तर ह्या संख्या पाड्यात येत नाही. म्हणजे आता समजा 11 असेल तर 11 ही संख्या कोणत्या पाड्यात येत नाही किंवा कुठल्याही संख्येनं 11ला भाग जाऊ शकत नाही. 11ला भाग हा 11नेच जाऊ शकतो. 11 एके 11 म्हणजे ह्या अशा जोडमूळ संख्या आहेत आणि जोडमूळ संख्येच्या जोड्या आहेत आणि इकडं ज्या आहेत त्या मूळ संख्या आहेत. तर लक्षात सगळ्यांनी ठेवा, तर 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या ह्या 25 आहेत आणि त्या मूळ संख्येची बेरीज 1060 आहे. 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या ह्या 15 आहेत आणि 51 ते 100 पर्यंत मूळ संख्या ह्या 10 आहेत. आता आपण पुढचा प्रकार बघणार आहोत, तिसरा, तो म्हणजे समसंख्या. आता आपण जो प्रकार बघणार आहोत संख्या ज्ञानावरती, जो प्रकार बघणार आहोत तो तिसरा प्रकार हा समसंख्या. समसंख्या हा प्रकार बघणार आहोत. समसंख्या म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 या संख्या येतात त्या सर्व संख्या ह्या समसंख्या असतात. म्हणजे समसंख्याला 2 ने पूर्णपणे निश्चित भाग जातो आणि संख्या किती बी अंकी असू द्या, मग ती 2 अंकी असू द्या, 3 अंकी असू द्या, 4 अंकी असू द्या, 5 अंकी असू द्या, त्या संख्येच्या एकच स्थानचा जो अंक आहे तो 0 2 4 6 8 जर असेल तर ती संख्या कोणती असते, समसंख्या असते. उदाहरणार्थ जर तुम्हाला असं विचारलं 8524, तर आता 8524 ही तुम्हाला संख्या दिली आणि ही संख्या जर तुम्हाला विचारलं तर ही संख्या समसंख्या आहे का विषम संख्या आहे, तर तुम्ही एकक स्थानचा अंक बघायचा आहे. तर एकक स्थानचा अंक कोणता आहे, 4 आहे. मग 4 हा जर एकक स्थानचा अंक असेल तर ही संख्या कोणती असणार आहे, तर समसंख्या असणार आहे. कारण का,
तर समसंख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतात. त्यामुळे ही संख्या कोणती आहे तर समसंख्या आहे. आता आपण पुढचा प्रकार बघणार आहोत चौथा, तो म्हणजे विषम संख्या. बघा, विषम संख्या म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात त्या सर्व संख्या विषम संख्या असतात आणि शक्यतो त्याला 2 ने निशेष भाग जात नाही. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात त्या सर्व संख्या या विषम संख्या असतात. उदाहरणार्थ मग त्या संख्या तुम्हाला किती सुद्धा अंकी देऊ, 4 अंकी देऊ, 5 अंकी देऊ, 10 अंकी देऊ, फक्त त्या एकक स्थानी जर 1 असेल, 3 असेल, 5 असेल, 7 असेल, 9 असेल तर त्या सर्व संख्या ह्या विषम असणार आहे. उदाहरणार्थ तुम्हाला 4 अंकी संख्या दिली 9423, तर तुम्ही एकक स्थानचा अंक बघायचा आहे. तर एकक स्थानचा अंक कोणता आहे 3. जर मग एकक स्थानचा अंक 3 असेल तर विषम संख्या असणार आहे ती. आणि विषम संख्येमध्ये जर ओळखायचे असेल तर तुम्हाला एकक स्थानी कुठले अंक हवेत तर 1, 3, 5, 7, 9 हे अंक असायला पाहिजे. तर हे मुख्य प्रकार 4 आहेत आणि ते आता आपण बघितलं. पहिला प्रकार जो बघितला तो नैसर्गिक संख्या, त्यालाच तुम्ही इंग्लिश मध्ये नॅचरल नंबर म्हणतात. त्याच्यानंतर जे बघितलं ते मूळ संख्या, त्याच्यानंतर तिसरा प्रकार बघितला समसंख्या आणि चौथा प्रकार जो बघितला तो म्हणजे विषम संख्या. आता आपण पुढे जाऊया. आता संख्येचे काय उपप्रकार आहेत, संख्येचे उपप्रकार आहेत. संख्येचे